मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणासाठी बाजेवर बसले होते। भर उन्हात आंदोलन सुरू होतं आणि अचानक ते बाजीवरून खाली उतरले आणि थेट जमिनीवर बसून उपोषण सुरू ठेवलं। पायात चप्पल नाही, डोक्यावर सावली नाही। नेमकं अंतरवाली सराटीमध्ये सध्या काय घडतंय सविस्तर पाहणार आहोत। मराठा आरक्षण आणि मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले असून त्यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे। या आंदोलनाची सर्वात मोठी चर्चा म्हणजे जिथं जरांगे उपोषणाला बसलेले आहेत तिथं ना मंडप आहे, ना कूलर आहे, ना विशेष व्यवस्था आहे। थेट शेत शिवारात आणि रखरखत्या उन्हात ते आंदोलन करत आहेत। सध्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात तापमान 40 ते 42 अंशाच्या पुढे गेलेले आहेत। अशा कडक उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानं राज्यभरातून चिंता व्यक्त केली जात आहे। सरकारकडून काल शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। त्यानंतर आज सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट अंतरवाली सराटीत जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। बराच वेळ चर्चा झाली, मनधरणी झाली, पण अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाहीये। याच भेटी दरम्यान जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत सरकारला कडक इशारा दिलेला आहे की चर्चा करायची असेल तर सरकारनं इथेच यावं, मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। दरम्यान आंदोलन सुरू असताना एक मोठा क्षण पाहायला मिळाला। मनोज जरांगे सुरुवातीला बाजेवर बसले होते, पण अचानक ते खाली उतरले आणि थेट जमिनीवर बसून आमरण उपोषण सुरू ठेवलं। त्यांच्या पायात चप्पलही नव्हती आणि या कृतीमुळे आंदोलन आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळालंय। सध्या सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। संध्याकाळपर्यंत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आता सरकार काय निर्णय घेणार, जरांगेंच्या मागण्यावर तोडगा निघणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।